चला, भूमितीमध्ये समोरचा चॅप्टर आहे आपला चौकोन. तर चौकोनामध्ये आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे, चौकोनाचे 7 प्रकार पडतात. एक चौरस आहे, एक समभुज चौकोन आहे, आयत आहे, समांतरभुज चौकोन आहे, त्यानंतर समलंब चौकोन, समद्विभुज समलंब चौकोन आणि 7वा आहे पतंग. हे जे 7 प्रकार आहे यातले जे शेवटचे 2 प्रकार आहे समद्विभुज समलंब चौकोन आणि पतंग, या 2 चॅप्टरवर मागच्या काही वर्षात म्हणजे मागच्या 8-10 वर्षात प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. म्हणून ज्या टॉपिकवर प्रश्न विचारत नसतील तर असे सोडून दिले तरी चालते. स्पर्धा परीक्षेचा सिलेबस खूप मोठा आहे, तर ज्या प्रकरणा म्हणजे ज्या भागावर प्रश्न विचारतात तेवढ्यांवर भर द्यायचा व्यवस्थित. ठीक आहे, पहा मग हा जो चौकोन चॅप्टर आहे यामध्ये आपण ज्याच्यावर प्रश्न विचारतात तेच 5 भाग पाहणार आहोत. ठीक आहे, चौकोनाचे 5 प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे आपला चौरस. आता चौरस म्हटलं तर काय कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. चौरसाचा चारही बाजू समान असतात. पहा, प्रत्येक बाजूवर मी एक एक रेष दाखवली, याचा अर्थ हे सर्व बाजू लांबीनं समान आहे. ठीक आहे, त्यानंतर काय का 4 जे कोण आहे त्या सर्व कोणांना मी काटकोन दाखवलं, याचा अर्थ प्रत्येक कोण इथं कितीचा आहे 90 अंशाचा आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कोण 90 अंशाचा म्हणजे काय, प्रत्येक कोण समान, तर 4 बाजू समान, 4 कोण समान. समोरचा कन्सेप्ट काय, इथे जे 2 कर्ण आहे, ठीक आहे, एक कर्ण असं म्हणा PR आहे आणि दुसरा कर्ण आहे QS. ठीक आहे, मग कर्ण PR आणि कर्ण QS हे 2 सुद्धा कसे असतात, लांबीनं समान असतात. तर आपल्याला स्पर्धा परीक्षेला जे प्रश्न विचारतात ते प्रश्न सोडवण्यासाठी एवढ्या 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहे. पहा कसं की चौरस म्हटलं तर 4 बाजू समान, 4 कोण समान आणि कर्णाचं माप हे सुद्धा कसं असते, समान असते. ठीक आहे, तुम्हाला पुस्तकात मी लिहून दिलेलं आहे. याचं वैशिष्ट्य सर्व बाजूंची लांबी ही कशी असते, समान असते. सर्व कर्णांची लांबी ही सुद्धा कशी असते, समान. प्रत्येक कोणाचं माप किती असते, 90 अंश, म्हणजे हे सुद्धा कसं असते, समान असते. आणि कर्ण हे दुभाजक असतात. आता कर्ण दुभाजक असतात याचा अर्थ काय का हा जो कर्ण आहे या कर्णामुळे काय झालं, खालचा एक भाग आणि वरचा एक भाग असे 2 समान भाग केले. ठीक आहे, कर्ण दुभाजक असतात म्हणजे 2 भागात विभागणारे असतात. ठीक आहे, आणि दोन्ही जे भाग मिळतात हे समान समान भाग मिळतात. ठीक आहे, अशा पद्धतीने यामध्ये आणखी एक कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. पहा लक्षात घ्या कसं, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. आपण जर या कर्णाचा जर विचार करत असेल, हा कर्ण, या कर्णामुळे 2 भाग वेगवेगळे झाले. ठीक आहे, एक भाग झाला हा, एक हा भाग झाला आणि दुसरा हा भाग झाला. ठीक आहे, एक मी रेड पेननं दाखवलेला आणि दुसरा शिल्लक राहिलेला. क्लिअर आहे. आता या 2 भागांना जर विचार केला आपण तर पहा माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. इथं 90चा कोन होतोय. ठीक आहे, इथं 90चा कोन होत आहे, याचा अर्थ समोरची बाजू म्हणजे काय झालं, हे त्रिकोणाच्या बाबतीत ठीक आहे हा काटकोन त्रिकोण झाला आणि हा काय झाला, कर्ण. ठीक आहे, ही समोरची बाजू ही जे असणार हे काय झालं, कर्ण. क्लिअर आहे. मग आता कर्ण सोडून 2 बाजू उरल्या. ठीक आहे, मग कर्ण सोडून 2 जे बाजू उरल्या, जसं आता त्रिकोणाच्या बाबतीत जर म्हटलं, ठीक आहे, चौरसाच्या बाबतीत म्हटलं ती बाजू झाली आणि त्रिकोणाच्या बाबतीत म्हटलं तर हा पाया झाला आणि चौरसाच्या बाबतीत ही बाजू झाली आणि जर त्रिकोणाच्या बाबतीत म्हटलं तर हे उंची झाली. आता पहा दोन्ही याच्यावर एक एक रेष आहे, याचा अर्थ पाया आणि उंची इथं कसं आहे, समान आहे. म्हणजे कर्ण सोडून 2 बाजू जर समान असतील तर हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण होईल आपला समद्विभुज. ठीक आहे, हा त्रिकोण कोणता होईल, समद्विभुज काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. आणि तसाच या बाजूचा हा जो त्रिकोण असणार हा एक कोणता असणार, समद्विभुज काटकोन त्रिकोण. मग याच्यावर एक लॉजिकल प्रश्न विचारला होता का 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण, पहा बोलण्याकडे लक्षात घ्या, 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण जर आपण कर्णाच्या बाजूने जर जोडले, 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण जर आपण कर्णाच्या बाजूने जोडले तर कोणती आकृती तयार होते. तर 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण आपण जर कर्णाच्या बाजूने जोडले तर तिथं चौरस ही आकृती तयार होते, हे लक्षात असू द्या. हा एक लॉजिकल प्रश्न विचारला होता. 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण जर कर्णाच्या बाजूने जोडले, ठीक आहे, इकडून हा भाग आणि इकडून हा भाग असे जर 2 कर्णाच्या बाजूने जोडले तर जे आकृती तयार होते त्याला म्हणतो आपण चौरस. क्लिअर आहे.
त्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट असतो, पहा लक्षात घ्या कसं. मग हा जर समद्विभुज काटकोन त्रिकोण जर असेल, मग याच्यात कर्ण जर काढायचं म्हटलं तर समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण आहे त्याचाच फॉर्म्युला इथं चौरसामध्ये सुद्धा लागतो. म्हणून चौरसामध्ये जे कर्ण आहे ते आपण √2 गुणाकारात बाजू, जे की आपण समद्विभुज काटकोन त्रिकोणात जसा आपण फॉर्म्युला लिहितो √2 × बाजू, तसाच फॉर्म्युला चौरसामध्ये कर्ण काढण्यासाठी सुद्धा यूज होते. इथपर्यंत समजलं सर्वांना व्यवस्थित? ठीक आहे. चला आता पहा, याच्याशी रिलेटेड आणखी तुम्हाला माहिती क्लिअर करून सांगतो. पहा कसं काय काय महत्त्वाचं आहे. आता चौरसाची परिमिती काढायची म्हटलं तर फॉर्म्युले वगैरे कसे तयार झाले हे प्रॉपर समजून घ्या, म्हणजे पाठ असेच राहतील, तुम्हाला लक्षात राहायला खूप सोपं राहील. ठीक आहे, खूप सोपं जाईल. पहा चौरसाची परिमिती. आता परिमिती हा कन्सेप्ट शिकलो आपण एखाद्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. मग आता इथं चौरस आहे, 4 बाजू आहे, 4 बाजूंची बेरीज. पहा आता माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. चारही बाजू ह्या समान आहे, मग सर्व बाजू समान असतील तर त्याला वेगळं दाखवण्याची गरज नाही, तर त्याला आपण फक्त बाजू म्हणणार. तर यालाही बाजू म्हणणार, ही बाजू झाली, त्यानंतर ही सुद्धा बाजू होईल आणि ही सुद्धा बाजू होईल. ठीक आहे, तर हे चारही बाजू अशा पद्धतीने सर्वच जर समान असेल तर त्याला वेगळे दाखवण्याची गरज नाही, फक्त बाजू म्हणणार. मग आता परिमितीचं कन्सेप्ट काय? सर्वांची बेरीज. पहा सूत्र कसं तयार झालं लक्षात घ्या. ही याला आपण बाजू म्हणणार. ठीक आहे, दुसरी सुद्धा बाजू, प्लसमध्ये तिसरी सुद्धा बाजू, प्लसमध्ये चौथी सुद्धा काय बाजू. मग बाजू प्लस बाजू प्लस बाजू प्लस बाजू 4 वेळा असेल तर याला समोर काय होईल? 4 गुणाकारात बाजू. याला आपण कसं लिहू शकतो? 4 गुणाकारात बाजू. तर आपला जो चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, 4 गुणाकारात बाजू, तो असा एक सिंपल कन्सेप्ट वापरून तयार झालेला आहे. लक्षात येत आहे सर्वांना? ठीक आहे, चौरसाची परिमिती म्हटलं तर काय असणार? 4 बाजूंची बेरीज. प्रत्येक बाजू आहे, प्रत्येक बाजू ही समान आहे म्हणून त्याला आपण बाजू म्हणणार. मग बाजू प्लस बाजू 4 वेळा केलं तर त्याला आपण 4 गुणाकारात बाजू अशा पद्धतीने लिहू शकतो. क्लिअर आहे? त्यानंतर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पहा. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला कसा आहे व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा कन्सेप्ट आपण शिकू क्षेत्रफळ. पहा क्षेत्रफळ कसं काढायचं असते. सर्व बाजू समान आहे, याला आपण बाजूच म्हणणार. तर इथं क्षेत्रफळासाठी जो बेसिक कन्सेप्ट एक वापरला, तोच बेसिक कन्सेप्ट आपल्याला आयतामध्ये वगैरे सुद्धा वापरायचा आहे. ठीक आहे, तर पहा लक्षात घ्या कसं. ह्या चारही बाजूंचं माप समान आहे तर याला बाजू बाजू म्हणणार. ठीक आहे, तर आता हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हे 4 पॉईंट आहे. ठीक आहे, तर आता चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचा एक बेसिक कन्सेप्ट कोणता आहे? लगतच्या बाजूंचा गुणाकार. लगतच्या बाजूंचा गुणाकार. ठीक आहे, ज्यावेळेस आपण क्षेत्रफळ हे बाजूंवरून काढणार. ठीक आहे, पहा 2 कन्सेप्ट आहे. क्षेत्रफळ बाजू आणि कर्ण दोघांवरून निघते. ज्यावेळेस बाजूवरून काढणार त्यावेळेस कन्सेप्ट काय लागतो? लगतच्या बाजूंचा गुणाकार. लगतच्या बाजू म्हणजे काय? का एका पॉईंटवर भेटणाऱ्या 2 बाजू असतील किंवा एका पॉईंटवरून निघणाऱ्या 2 बाजू. ठीक आहे, जसं आता हा पॉईंट म्हटलं तर लगतच्या 2 बाजू म्हणजे कोणती? एक ही, एक ही. तर मग याचं क्षेत्रफळ जर काढतो म्हटलं तर कन्सेप्ट काय होईल? मग 2 लगतच्या बाजू, पहिली बाजू आणि दुसरी सुद्धा काय होणार? बाजू. ठीक आहे, मग इथं बाजू गुणाकारात बाजू असं जर केलं तर हे काय होते? बाजूचा वर्ग. कोणत्याही 2 लगतच्या बाजू घेतल्या, ह्या 2 घ्या किंवा ह्या 2 घ्या किंवा ह्या 2 घ्या, कोणत्याही 2 बाजू घेतल्या तर ते बाजू बाजू असंच मिळणार आणि त्यांचा गुणाकार केला तर बाजू गुणाकारात बाजू, बाजूचा वर्ग. तर हा एक कन्सेप्ट वापरून चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला बनलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता दुसरा कर्णावरून क्षेत्रफळ काढायचं. 2018च्या राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, की बाजूवरून आणि कर्णावरून दोघांवरून क्षेत्रफळ काढायचं होतं आणि त्या क्षेत्रफळामध्ये फरक किती येईल असं आपल्याला म्हटलं होतं. ते प्रश्नही आपण आजच लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, पुढे आहेच तो, लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना चौरसाचे क्षेत्रफळ हे बाजूचा वर्ग असते हे माहीत आहे, पण दुसरं कर्णावरूनही आपण त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. तर याचा कर्णावरून जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर याचा कन्सेप्ट काय असते पहा लक्षात घ्या.
याचं कन्सेप्ट असं असते, बेसिक कन्सेप्ट, पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण, ठीक आहे, भागाकारात 2, हा बेस आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहे किंवा बेस आहे असं म्हणा, ठीक आहे. किंवा याला आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर तुम्ही असं म्हणू शकता, 2 कर्णांचा गुणाकार आणि त्याची निमपट करणे, अर्धे करणे, ठीक आहे. 2 कर्णांचा गुणाकार करून त्याच्या काय करणे, अर्धे करणे. मग आपण याच्यामध्ये कन्सेप्ट कोणतं शिकलो का सर्व कर्णांची लांबी ही कशी असते, समान असते. सर्व कर्णांची लांबी कशी असते, समान असते. मग आता याला पहिला कर्ण किंवा दुसरा कर्ण असं म्हणण्याची आवश्यकता नाही, त्याला फक्त कर्ण म्हटलं तरी चालते, कारण दोन्ही समान असेल तर आपण त्याला वेगळं नाही दाखवणार, त्याला फक्त कर्ण असंच म्हणणार. मग याचं कन्सेप्ट समोर जर सोडवलं तर काय होईल, पहिला आणि दुसरा असं नाही म्हणणार आता, कारण समान आहे तर फक्त कर्ण म्हणणार. कर्ण गुणाकारात कर्ण वर आणि छेदामध्ये 2, मग कर्ण गुणाकारात कर्ण केलं तर हे होते कर्णाचा वर्ग भागाकारात किती, 2, जे की आपला फॉर्म्युला आहे चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचा कर्णावरून, कर्णाचा वर्ग भागाकारात 2, ठीक आहे. तर आता चौरस हा जो कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे 3 फॉर्म्युले पाठ करायचे, याच्यावरून तुम्ही सर्व क्वेश्चन सोडवू शकता. क्लिअर आहे. चौरसाची परिमिती बाजूची 4 पट करणे, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूवरून म्हटलं तर बाजूचा वर्ग, कर्णावरून म्हटलं तर कर्णाचा वर्ग भागाकारात 2, आणि चौरसात कर्ण काढायचा म्हटलं तर समद्विभुज काटकोन त्रिकोणात जसा कर्ण काढतो तसाच कर्ण इथेही सेम काढला जातो, वर्गमुळात 2 गुणाकारात बाजू. क्लिअर आहे. चला, हा झाला पहिला चौरस, ठीक आहे, म्हणजे पहिला चौकोनाचा प्रकार. आता दुसरा पहा, समभुज चौकोन. समभुज चौकोनमध्ये पहा 2 गोष्टी लक्षात घ्या. याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी जो आपल्याला सिलेबस आहे त्याच्यासाठी ह्या 2च गोष्टी महत्त्वाच्या. कोणत्या, की सर्व बाजू कशा असतात, समान असतात, ठीक आहे, आणि कर्णाचं माप कसं असते, असमान असते, ठीक आहे. हा मोस्ट IMP लक्षात ठेवा, की कर्णाचं याच्यामध्ये जे माप असते हे कसं असते, असमान असते. पहा आता लक्षात घ्या, समभुज चौकोन असेल याची जर परिमिती काढायची असेल तर सर्व बाजू समान आहे, तर यालाही आपण बाजू म्हणणार, हेही बाजू, ठीक आहे. सर्व जर समान असेल तर प्रत्येकाला आपण बाजू बाजू म्हणणार. क्लिअर आहे. मग चारही बाजू जर समान असेल तर याची परिमिती म्हटलं तर बाजू प्लस बाजू प्लस बाजू प्लस बाजू, म्हणजेच काय होईल, 4 गुणाकारात बाजू, ठीक आहे. तर समभुज चौकोनाची परिमिती हे जे मिळणार हे मिळणार 4 गुणाकारात बाजू, अशा पद्धतीनं, ठीक आहे. हे सेम आहे कोणासारखं, तर चौरसासारखं, ठीक आहे. चौरसामध्ये आणि समभुज चौकोनामध्ये या दोघांमध्ये सुद्धा समभुज चौकोनाची परिमिती जी असते ते 4 गुणाकारात बाजू असते, ठीक आहे. हे सेम आहे. त्यानंतर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. आता लक्षात घ्या, समभुज चौकोन जर म्हटलं तर याचं हेही वैशिष्ट्य काय, याचं क्षेत्रफळ हे फक्त कर्णावरून निघते, हे लक्षात असू द्या. याचं जे क्षेत्रफळ निघते हे कशावरून निघते, कर्णावरून निघते. मग आता चौरसामध्ये आपण कन्सेप्ट पाहिला की जे कर्णावरून क्षेत्रफळ निघते ते आपण कसं काढलं होतं, की 2 कर्णांचा गुणाकार, पहिला कर्ण, बेसिक कन्सेप्ट कोणता होता, पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण आणि याच्या भागाकारात किती होतं, 2. तर हा जशाल तसा सेम कन्सेप्ट इथे लागते. आता दोन्ही कर्ण कसे आहे, वेगवेगळे आहे, म्हणून इथं आपण पहिला आणि दुसरा असं म्हणतो, त्याला वेगळं दाखवण्यासाठी एकाला पहिला कर्ण आणि दुसऱ्याला दुसरा कर्ण, ठीक आहे. मग 1/2 गुणाकारात पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण असेल तर याचा अर्थ याला म्हणजे पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्णाला 1/2 ने गुणणे, म्हणजेच काय होते, 2 ने भागणे, म्हणजेच पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण याच्या भागाकारात 2, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, ठीक आहे. त्यानंतर समभुज चौकोनाची बाजू. आता समभुज चौकोन आहे, याची जर बाजू काढायची म्हटली तर हा कन्सेप्ट तुम्ही प्रॉपर समजून घ्या, कसं काढायचं लक्षात घ्या. हा समभुज चौकोन आहे, याची बाजू काढायची, आपल्याला ही बाजू काढायची आहे. तर याच्यामध्ये कन्सेप्ट कसं लागते पहा, इथं जो आहे हा 45चा कोन होतो, ठीक आहे. हे एक्झॅक्ट एवढं पूर्ण म्हणजे हे जे होते 90चा अँगल, आणि सेंटरमधून लाईन येत असेल तर त्याला म्हणतो आपण 45चा अँगल, 45 अंशाचा, आणि इथं सुद्धा 45 अंशाचा कोन होतो. मग आता 2 जर 45 झाले तर दोन्ही मिळून 90 होणार, आणि तिघांची बेरीज 180 येते हे आपल्याला माहित आहे. मग तिघांची बेरीज 180, या दोघांची 90, याचा अर्थ तिसरा जो कोन असणार तो किती असणार, 90 अंशाचा,
ठीक आहे. मग हा कोन जर 90 अंशाचा असेल तर याच्या समोरची जे बाजू असणार याला आपण कर्ण म्हणणार. आता पहा कन्सेप्ट लक्षात घ्या व्यवस्थित. समभुज चौकोनाच्या बाबतीत जर विचार केले तर ही बाजू झाली आणि चौरसाच्या बाबतीत आपण त्रिकोणाच्या बाबतीत जर विचार केला तर हा काय झाला, कर्ण झाला. क्लिअर आहे. पहा समभुज चौकोनाच्या बाबतीत विचार केला तर बाजू झाली आणि जर त्रिकोणाच्या बाबतीत विचार केला तर तो काय झाला, कर्ण झाला. मग आता त्रिकोणाचा कर्ण काढणे काय किंवा समभुज चौकोनाची बाजू काढणं काय, दोन्हीचा अर्थ सारखा. ते कसं काढायचं असते पहा लक्षात घ्या. कर्ण जर काढायचं म्हटलं तर हा काटकोन त्रिकोण झाला आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वगैरे माहिती आहे, कसं काढत असतो आपण. आता फॉर एक्झाम्पल हा जेवढी काय असेल, ठीक आहे, इथपर्यंत पाहिजे आपल्याला ही बाजू. फॉर एक्झाम्पल याला पहिला कर्ण म्हटलं तर हे काय होते, पहिला कर्ण जेवढा काय असेल त्याच्या अर्धे होणार. ठीक आहे, इथपर्यंत म्हटलं तर याला जर आपण दुसरा कर्ण, फॉर एक्झाम्पल हा दुसरा कर्ण असेल आणि हा असेल पहिला कर्ण. मग पहिला कर्ण जेवढा असणार त्याच्या अर्ध्यापर्यंत इथपर्यंत पहिला कर्णाच्या अर्धे. हा दुसरा कर्ण असेल तर हा जो आहे तर हा दुसऱ्या कर्णाच्या एवढी जी जागा असणार हे दुसऱ्या कर्णाच्या काय होणार, अर्धे होणार. क्लिअर आहे. मग आपला बेसिक कन्सेप्ट पायथागोरसचं प्रमेय जे आहे त्याच्यानुसार कर्णाचा फॉर्म्युला काय असतो पहा. कर्णाचा फॉर्म्युला हा आहे, कर्ण बरोबर काय असते इथं, अंडररूटमध्ये पायाचा वर्ग प्लसमध्ये काय, उंचीचा वर्ग. ठीक आहे. मग इथं पाया आणि उंची म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजू, ही आणि ही. क्लिअर आहे. मग ह्या दोन बाजू म्हटलं, क्लिअर आहे, तर ह्या दोन बाजू, ही एक बाजू काटकोन करणारी आणि ही एक बाजू. क्लिअर आहे. ह्या दोन बाजू जर म्हटलं तर पहिली बाजू जे असणार ते असणार पहिला कर्ण त्याच्या अर्धे करून त्याचा वर्ग प्लसमध्ये ही जी बाजू असणार ही बाजू असणार दुसरा कर्ण त्याच्या अर्धे केले तर ती बाजू त्याचा वर्ग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कर्ण काढता येते. कर्ण काढता येते म्हणजेच काय, आपल्याला समभुज चौकोनाची बाजू काढता येते. ठीक आहे. तर हे तुम्ही समभुज चौकोन जे आहे त्याच्यामध्ये हे 3 सूत्र जर पाठ केले तर याच्यावर आधारित आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो. क्लिअर आहे. पुढचं बघा, आयत. आयताचे काय असते, ज्या चौकोनातील समोरासमोरील बाजू पहा, समोरासमोरील बाजू समान असतात. समोरासमोरील बाजू ह्या समान असतात व ज्याचे सर्व कोन समान असतात. सर्व कोन पहा 90 दाखवलेला आहे. प्रत्येक कोन किती असणार इथं, 90. तर त्याला आपण काय म्हणतो, आयत. आयताचं आणखी काय वैशिष्ट्य असते, दोन कर्णांची लांबी समान असते. कर्ण दोन्ही कसे असतात, कर्ण समान असते. समोरासमोरील बाजूंची लांबी कशी असते, समान. सर्व कोणांचे माप 90 अंश. प्रत्येक कर्ण आयताचे 2 समान भाग करतो. आयताचे 2 समान भाग करतो. क्लिअर. त्याच्यानंतर प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. क्लिअर. तर एवढं वाचून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आयताचं आता परिमिती आणि क्षेत्रफळ 2 फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजे. आता परिमितीचा फॉर्म्युला पहा कसा बनला, लक्षात घ्या. समोरासमोरील बाजूंचं माप समान असते. ठीक आहे, लक्षात घ्या. तर ही बाजू जेवढी असणार तेवढीच ही बाजू. एक एक रेष दाखवल्या, इकडे 2-2 रेषा दाखवल्या, म्हणजे हे समान आहे याच्याशी आणि ही समान आहे याच्याशी, अशा पद्धतीने. मग आपल्याला लक्षात येते पहा, याचे नावं वगैरे ठेवताना नामकरण खूप सोप्या पद्धतीने झालं. पहा कसं, जे लांब बाजू आहे त्याला काय म्हणणार, लांबी. ठीक आहे. आणि जे रुंद बाजू आहे याला काय म्हटलं गेलं, रुंदी. ठीक आहे. किंवा जे पायालगतची बाजू आहे त्याला पायाही म्हणू शकता तुम्ही आणि जो उंच भाग आहे त्याला आपण उंची असं सुद्धा म्हणू शकतो. क्लिअर आहे. मग ही लांबी असेल तर वरची सुद्धा काय होईल, लांबी. ही रुंदी असेल तर ही सुद्धा काय होईल, रुंदी. क्लिअर आहे. अशा पद्धतीने मग परिमितीचं सूत्र वगैरे जे आपण रट्टा वगैरे मारतो तर ते कसं तयार झालं पहा, लक्षात घ्या. परिमिती म्हणजे कन्सेप्ट काय असते, 4 बाजूंची बेरीज. एखाद्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. आता आयतामध्ये 4 बाजू आहे, 4 बाजूंची बेरीज. तर 4 बाजू कोणत्या, तर एक आहे रुंदी. इथून जर आपण स्टार्ट करतो म्हटलं, फॉर एक्झाम्पल इथून स्टार्ट करत आहोत, पहिलं काय लागते, लांबी प्लसमध्ये. दुसरं काय लागते, रुंदी. परत तिसरं काय लागते, लांबी. परत चौथं काय लागते आपल्याला, रुंदी.
ठीक आहे, हे चारही बाजूंची आपण लांबी रुंदी यांचे आपण ॲडिशन करतो. ठीक आहे, मग आपल्याला ऑब्झर्वेशन मिळते का लांबी इथं 2 वेळा आहे. मग लांबी 2 वेळा आहे तर याला आपण 2 वेळा लांबी असं म्हणू शकतो. प्लसमध्ये रुंदी 2 वेळा आहे तर याला आपण 2 वेळा रुंदी असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तर 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदी. ठीक आहे, मग याच्यातून 2 जर कॉमन काढले तर शिल्लक राहते लांबी आणि प्लसमध्ये रुंदी. शिल्लक राहते लांबी आणि प्लसमध्ये काय रुंदी, अशा पद्धतीने वगैरे. ठीक आहे, तर जे की आपला फॉर्म्युला आहे आयताची परिमिती म्हणजेच काय लांबी प्लस रुंदी आणि याची काय करणं दुप्पट करणं. तर अशा पद्धतीने एक बेसिक कन्सेप्ट वापरून जो की 4 बाजूंची बेरीज असते तो कन्सेप्ट वापरून हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. क्लिअर आहे. त्यानंतर आता आयताचं क्षेत्रफळ. तर आयताचं क्षेत्रफळ हे काढायचं म्हटलं तर काय असते, लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार. पहा मी तुम्हाला म्हटलं होतं चौरसामध्ये जो कन्सेप्ट वापरला आपण बाजूवरून क्षेत्रफळ काढायचा, लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार, तोच कन्सेप्ट इथेही लागतो. ठीक आहे, लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार. लगतच्या 2 बाजू म्हणजे काय, एक लांबी एक रुंदी. ठीक आहे, ह्या झाल्या 2 बाजू लगतच्या. ठीक आहे, त्यांचा गुणाकार. ठीक आहे, तर इथं हा पॉईंट पकडला तर ह्या 2 लगतच्या बाजू एक लांबी एक रुंदी. हा पॉईंट पकडला तर एक लांबी एक रुंदी. कोणताही पॉईंट पकडा एक लांबी एक रुंदी मिळते. म्हणून आयताचं जे क्षेत्रफळ असणार लांबी आणि रुंदीवर, ठीक आहे, हे काढण्याचं क्षेत्रफळ लगतच्या बाजूंचा गुणाकार ते काय मिळते, लांबी गुणाकारात रुंदी, याला आपण पाया गुणाकारात उंची असं सुद्धा म्हणू शकतो. तर आयतामध्ये बस सिंपल एवढे कन्सेप्ट लक्षात घ्या. या 2 फॉर्म्युल्यावरच प्रश्न विचारतात. क्लिअर आहे. चला पुढचा कन्सेप्ट, समांतरभुज चौकोन. ठीक आहे, हे गिफ्ट आहे आपल्याला मिळालेलं. क्लिअर आहे. तर तुम्ही जर आयताचे क्षेत्रफळ आणि परिमितीचं जर फॉर्म्युले पाठ केले तर सेम फॉर्म्युले इथं आहे. क्लिअर आहे. तर याच्यासाठी काही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर आयताचं परिमिती म्हणजेच समांतरभुज चौकोनाची परिमिती आणि आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ हे लक्षात असू द्या. याला काही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ओके. पाचवा समलंब चौकोन. आता समलंब चौकोन म्हटलं तर याचं वैशिष्ट्य काय असते, चारही बाजू 1 2 3 आणि 4 हे चारही बाजू लांबीनं असमान असते. प्रत्येकावर वेगवेगळ्या रेषा दिल्या याचा अर्थ कोणत्याच बाजूचं माप हे समान नाही आहे. चारही बाजू असमान आहे. ठीक आहे, चारही बाजू वेगवेगळ्या असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं वैशिष्ट्य काय असते, समोरासमोरील ही एक बाजू समजा आणि ही एक बाजू, ह्या 2 बाजू समोरासमोरील ह्या कशा असतात, समांतर असतात. ठीक आहे, समांतर, 2 बाजू समांतर असतात. समांतर हा शब्द कसा झाला, सम प्लस अंतर या 2 शब्दांना एकत्र करून समांतरलाच आपण इंग्रजीतून पॅरलल असं म्हणतो. ठीक आहे, तर आता समान हा शब्द आणि समांतर वेगळा. समान म्हणजे इक्वल. ठीक आहे, आणि समांतर म्हणजे काय असणार, पॅरलल. ठीक आहे, तर आता याच्या नावातच अर्थ आहे सम प्लस अंतर म्हणजेच काय, समांतर लाईन. मी तुम्हाला समजावून सांगतो थोडंसं शॉर्टकटमध्ये, लक्षात घ्या. ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे. ठीक आहे, तर आता फॉर एक्झाम्पल हा पॉईंट ए आहे. ठीक आहे, आणि इथला पॉईंट हा पॉईंट बी आहे. या दोघांमधलं अंतर मोजलं, फॉर एक्झाम्पल 5 सेंटीमीटर मिळालं. ठीक आहे, परत हे पॉईंट जर मोजले सी आणि डी, या दोघांमधलं अंतर किती असणार, 5. ठीक आहे, तर असं लाईन कितीही तुम्ही एक्सटेंड केला खालीवरी आपण अशा पद्धतीनं, तर या दोघांमधलं जे अंतर असणार हे अंतर समानच असेल. ठीक आहे, म्हणजे इथं 5 असेल तर इकडेही 5 असेल. म्हणजे 2 रेषेच्या मधलं अंतर जर समान येत असेल तर त्याला म्हणतो आपण समांतर रेषा. क्लिअर आहे इथपर्यंत, सर्वांना लक्षात आलं. ओके, तर आता समांतर, ठीक आहे, 2 लाईन समांतर असतात एवढं लक्षात आलं. ठीक आहे, सर्व बाजू कशा असतात, असमान असतात. लक्षात घ्या, कोणतीच बाजू समान नसते. ठीक आहे, मग आता चारही बाजू जर असमान असेल तर मग परिमितीवर प्रश्न विचारत नाही, कारण चारही बाजू वेगवेगळ्या असतील तर 4 बाजूंचं माप द्यावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल 4 5 6 7 ह्या 4 बाजूंचं माप दिलं आणि परिमिती काढा म्हटलं तर हा एकदम सिंपल प्रश्न होऊन जाईल. 4 बाजू देणं, परिमिती काढणं. म्हणून परिमितीवर आधारित आत्तापर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त क्षेत्रफळावर आधारित प्रश्न विचारतात. ठीक आहे, तर याचं क्षेत्रफळ काय असते,
1/2 गुणाकारा समांतर बाजूंची बेरीज आणि लंब उंची. जसं आता ह्या दोन समांतर बाजू असेल, फॉर एक्झाम्पल माप दिलं असेल इथं 4, 5, 6, 7 असे जर माप असेल तर ही एक समांतर बाजू, ही एक समांतर बाजू. ठीक आहे, 7 आणि 5 प्रश्नामध्ये पूर्ण क्लिअर करून दिलेलं असते. समांतर बाजूंचे माप समथिंग समथिंग असे आहे आणि लंब उंची वगैरे दिलेली आहे, तर क्षेत्रफळ काढा. तर आपण क्वेश्चन वगैरे पाहूच एखादा याच्याशी रिलेटेड, तुम्हाला लक्षात येईल. फक्त फॉर्म्युला पाठ करावं लागते, किमती टाकून तुम्ही त्याचा आन्सर वगैरे काढू शकता. ओके, चला, हे झाले चौकोनाचे 5 प्रकार. चौकोनामध्ये एवढं शिकणं आवश्यक असते. काही काही पुस्तकांमध्ये इतकं थेरॉटिकल, इतका डाटा दिलेला असतो. ठीक आहे, मग विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि मुलांना असं वाटते की बाबा भूमिती खूप कठीण आहे. तर भूमितीमध्ये परीक्षेसाठी काय आहे तेवढं शिकणं आपल्याला महत्त्वाचं आहे. क्लिअर आहे? चला विद्यार्थी मित्र, आपण जे चौकोनाचे प्रकार पाहिले 5, त्याच्यावर आधारित आता काही क्वेश्चन पाहूया. बघा, लक्षात घ्या. पहिला प्रश्न, आयताकार उद्यानाची लांबी. एक उद्यान आहे म्हटलं, तो कसा आहे? आयताकार. हा महत्त्वाचा पाठ. आयताकार उद्यान आहे. ठीक आहे, ज्याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे या शब्दाचा अर्थ काय का प्रश्नामध्ये जे अगोदर येईल, ठीक आहे, अगोदर अक्षर शब्द येईल ते असणार त्याची पहिली किंमत आणि जे नंतर शब्द येईल त्याची असणार दुसरी किंमत, असं म्हणू शकता. किंवा आता इथं बेसिकच होतं कन्सेप्ट का जे मोठं असणार ते लांबी असणार, जे लहान असणार ते रुंदी असणार. जसं याच्यामध्ये लांबी असणार 30 आणि रुंदी किती असणार 20. ठीक आहे, मीटर आहे असं म्हटलं. जर प्रति मीटर खर्च, एका मीटरचा प्रति मीटर खर्च किती रुपये आहे? 200 रुपये आहे. ठीक आहे, तर असं असताना त्याच्या भोवती कुंपण घालण्यासाठी, आता कुंपण म्हटलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे कुंपण म्हणजे परिमिती. कुंपण घालणे याचा अर्थ काय? परिमितीच्या रिलेटेड हा प्रश्न आहे, हे लक्षात आलं पाहिजे. क्लिअर आहे? तर घालण्यासाठी किती खर्च येईल असं आपल्याला म्हटलं. ठीक आहे, पहा महत्त्वाचा याच्यामधला पहिला पार्ट कोणता महत्त्वाचा आहे की हे जे उद्यान आहे हे कोणत्या प्रकारचं आहे? तर उद्यान आहे आयताकार प्रकारचं. क्लिअर आहे? म्हणजे आयताची, आणि आपल्याला कुंपणाची रिलेटेड प्रश्न म्हटलं तर म्हणजे परिमितीची. तर आयताची परिमिती काढून घ्यायची. पहा, आयताची परिमिती. ठीक आहे, कसं काढणार आपण? 2 ब्रॅकेटमध्ये काय असणार? 20 आणि 30 दोघांची बेरीज. 30 + 20 करा किंवा 20 + 30 करा, काही फरक नाही पडत. ठीक आहे, चला, तर 20 + 30 किती? 50. 50 दोन्ही किती? 100. तर 100 मीटर हे काय झाली? परिमिती. आता खर्च काढायचा आपल्याला. खर्च कसा काढता येईल? लक्षात घ्या. 100 मीटर एवढं तार लागणार आहे असं पकडा आणि एका मीटरचा खर्च किती आहे म्हटलं? 200. ठीक आहे, 100 मीटर एवढं लागणार आहे आणि एका मीटरचा खर्च आहे 200. तर 200 गुणाकार 100 म्हटलं तर 2 × 1 = 2 आणि याच्यावर इकडले 2 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजे 4 शून्य. मग 4 शून्य जर टाकले तर एवढे रुपये इतका खर्च येईल. तर हे होईल 20,000 रुपये. क्लिअर आहे? तर आन्सर पाहिजे होतं आपलं 2 वर 4 शून्य म्हणजेच 20,000 रुपये इतका खर्च. यामध्ये महत्त्वाचं कोणतं का कुंपण घालणे. आता किती पदरी नाही म्हटलं तर याचा अर्थ एक पदरी कुंपण, याचा अर्थ परिमिती काढायची, हे लक्षात आलं पाहिजे. आणि मग परिमिती काढली तर आपण खर्च वगैरे समोर काढू शकतो. क्लिअर आहे? चला, समोरचा प्रश्न दुसरा. एका आयताकृती बागेची लांबी रुंदीच्या 5/4 पट आहे असं वगैरे म्हटलं तर याच्यामध्ये जास्त डोकं लावायचं काम नाही. जे लांब असणार, जे मोठा असणार ते असणार लांबी. तर लांबी असणार 5 भाग इथं आणि रुंदी असणार 4 भाग. क्लिअर आहे? अशा पद्धतीनं पट असून त्या बागेला 4 पदरी, किती पदरी म्हटलं इथं? 4 पदरी कुंपण घालण्यासाठी दर मीटरला 36 रुपये, याप्रमाणे 1,29,000 रुपये इतका खर्च येतो. तर त्या बागेची रुंदी किती असं आपल्याला म्हटलंय. क्लिअर आहे? प्रश्न एकदा परत सांगतो समजून. प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला? एका आयताकृती बागेची लांबी रुंदीच्या 5/4 पट आहे. याचा अर्थ लांबी 5 भाग असेल तर रुंदी किती आहे? 4 भाग. अशा पद्धतीचं म्हणणं आहे. आणि त्या बागेला 4 पदरी कुंपण घालायचं आहे आणि ते कुंपण घालत असताना एका मीटरला 36 रुपये असा खर्च येत आहे. ठीक आहे, आणि या खर्चाप्रमाणे म्हटलं तर पूर्ण खर्च, एकूण खर्च होत आहे 1,29,600. क्लिअर आहे? तर असं असताना म्हटलं बागेची रुंदी किती?
ठीक आहे. तर काय करायचं असते आपल्याला, तर इथं कुंपण वगैरे म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे परिमितीच्या रिलेटेड प्रश्न आहे. तर कसं सोडवायचं लक्षात घ्या. 4 पदरासाठी आपल्याला खर्च दिलेला आहे, तर आपण काढायचं एक पदर. तर एक पदर म्हणजेच काय असणार इथं, परिमिती. एक पदर म्हणजे काय असणार, परिमिती. कसं काढणार लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे, प्रॉपर 1,29,600 1,29,600 अशा पद्धतीनं. आणि एका मीटरचा खर्च किती आहे, 36 रुपये. याला 36 भागायचं. मग 36 असं जर भाग देतो म्हटलं आपण, तर 1296 हा 36चा वर्ग आहे. मग 36 भागलं तर 36 येईल, भागाकार 2 शून्य. ठीक आहे. तर एक पदर, ठीक आहे, म्हणजेच आपल्याला किती मिळालं, 3600. ठीक आहे. एका पदरसाठी जो खर्च, ठीक आहे, एका पदरसाठी खर्च किती आहे, 36. एक मिनिट. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, हा प्रश्न आपल्याला म्हटलं एका आयताकृती बागेची लांबी रुंदीच्या 5/4 असा आहे. याचा अर्थ लांबी असणार मोठा आकडा 5 आणि रुंदी असणार लहान आकडा 4. ठीक आहे. त्या बागेला 4 पदरी कुंपण म्हटलं. लक्षात घ्या, 4 पदरी कुंपण म्हटलं. ओके. घालण्यासाठी दर मीटरला 36 रुपये. ठीक आहे. एका मीटरला किती म्हटलं, दर मीटरला 36 रुपये. याप्रमाणे 1,29,600 रुपये खर्च येतो. ठीक आहे. याप्रमाणे किती खर्च येतो म्हटलं, 1,29,600 रुपये इतका खर्च येतो. तर असं असताना बागेची रुंदी किती असं आपल्याला विचारले. सोडवण्याची पद्धत कशी लक्षात घ्या. ठीक आहे. पूर्ण मीटरमध्ये 4 पदर म्हणजे किती मीटर हे पहिले काढून घेऊ आपण. ठीक आहे. कसं काढणार लक्षात घ्या. पूर्ण खर्च किती झालाय, 1,29,600 रुपये. ठीक आहे. आणि एका मीटरचा खर्च किती, 36. या दोघांचा भागाकार करतो म्हटलं तर 1296 हा 36चा वर्ग आहे. मग 36 न 1296 भागलं तर 36 येईल आणि 2 शून्य म्हणजेच किती, 3600 मीटर. ठीक आहे. आता हे झालं 4 पदर. याच्यावरून एक पदर जर काढतो म्हटलं तर एक पदर याचा अर्थ असतो आपल्या भाषेत परिमिती. मग परिमिती म्हटलं 4 पदर म्हणजे 3600, तर एक पदर म्हणजे किती होणार, 900 मीटर. याच्यावरून आपल्याला समजते का हे आयताकृती जे बाग आहे आपली, या बागेची परिमिती किती मिळणार, 900 इतकं मीटर. क्लिअर आहे. मग आता आपण लांबी रुंदी जे काय आहे ते सर्वच काढू शकतो. कसं, आयताची परिमिती. आयताची परिमिती म्हटलं तर फॉर्म्युला काय, 2 ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी. ठीक आहे. कसं सोडवायचं, परिमिती किती मिळाली आपल्याला, 900. बरोबर. इथं 2 लांबी 5 प्रमाण आहे, याला 5x घ्या आणि रुंदी 4 प्रमाण आहे, 4x घ्या. क्लिअर आहे. मग समोर जर सोडवतो म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल का इकडं 5x + 4x हे होईल 9x आणि याची जर दुप्पट केली तर हे होणार 18x. इकडं होईल 18x आणि इकडं होईल 900. मग x ची जर किंमत काढायची म्हटलं तर 900ला आपण 18 न भागणार, तर 18 पंच 90, त्यावर 1 शून्य म्हटलं तर x ची किंमत मिळणार 50. ठीक आहे. तर x ची जी किंमत मिळाली त्याला म्हणतो आपण एक प्रमाण. x ची जे आपण किंमत काढली त्याला काय म्हणणार आपण, एक प्रमाण. क्लिअर आहे. तर एक प्रमाण मिळालं आपल्याला 50. तर आपल्याला प्रश्नामध्ये रुंदी किती म्हटलं. ठीक आहे. तर रुंदी जर काढायचं म्हटलं तर या प्रश्नानुसार रुंदी आहे 4 प्रमाण. 4 प्रमाण. तर एक प्रमाण 50 म्हटलं तर 4 प्रमाण होईल 200. तर या प्रश्नाचा आन्सर येणार 200, जे की रुंदी असणार आपली. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपल्याला लांबी म्हटलं असतं तर एक प्रमाण 50 आहे, तर लांबी 5 प्रमाण 50 5 किती झालं असतं, 250. तर लक्षात ठेवायचं, रुंदी म्हटलं रुंदीच काढायचं, तर रुंदी येणार 200 मीटर इतकी. क्लिअर. चला समोर जाऊया. तुम्हाला हे कळलंच असेल, 4 पदरसाठी जर एवढा खर्च लागत असेल, ठीक आहे, तर किती मीटर होते पूर्ण 4 पदर म्हणजे हे काढायचं. 1,29,600 हा पूर्ण खर्च आहे.
आणि एका मीटरला 3600, मग याच्यावरून कळते का किती मीटर काम झालं, तर काम झालं 3600 मीटर. हे 4 पदराचं, तर एक पदर म्हणजे किती असणार 900 मीटर. क्लिअर आहे. तर एक पदर म्हणजे 900 आणि एक पदर म्हणजे परिमिती. मग परिमिती मिळालं तर आपण लांबी रुंदी वगैरे काढू शकतो. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न. अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न टॅक्स असिस्टंटला 2015ला विचारला होता. टॅक्स असिस्टंट 2015. ठीक आहे. पहा कसा, सोबतच्या आकृतीत ABCD हे 4 चौरस आहे म्हटलं. पहा कन्सेप्ट कसा, 4 चौरस. चौरसाचं वैशिष्ट्य काय, चारही बाजू समान असतील. ठीक आहे. 4 चौरस आहे. आकृतीचं निरीक्षण करून चौरस B हा जो आहे याची आपल्याला परिमिती किती असं म्हटलं. आता एखादा चौरस असेल तर त्याची परिमिती काढायची म्हटलं तर काय असते, 4 गुणाकारात बाजू. त्याचा फॉर्म्युला काय असतो, 4 गुणाकारात बाजू. मग बाजू जर मिळाली तर आपण परिमिती काढू शकतो. तर पहा कन्सेप्ट कसा, यांनी जे माहिती दिली त्याच्यावरून कसं काढू शकतो. ठीक आहे. पहा, तर ABCD चारीला चारी चौरस आहे म्हटलं. ठीक आहे. चारही चौरस आहे. मग आता D हा जो चौरस आहे याची ही बाजू 6 आहे. तर याचा अर्थ प्रत्येक बाजू 6 असणार. म्हणजे खालची बाजू ही सुद्धा किती असणार, 6 एवढी. परत ही सुद्धा बाजू किती असणार, 6. ठीक आहे. कारण हे दोन्ही चौरस समान लांबीचे आपल्याला दिसत आहे. हे 6 असेल तर याच्या पॅरलल हे आहे, तर हे 6 असेल, हे 6 म्हटलं तर ही सुद्धा 6. 6 6. पहा, हा जो मोठा चौरस आहे याची बाजू 14 दिलेली आहे. तर ही बाजू 14 असेल तर ही सुद्धा बाजू किती असणार, 14. क्लिअर आहे. आणि पूर्ण देताना आपल्याला माहिती कशी दिली का, हे पूर्ण इथून इथपर्यंत जर म्हटलं तर हे किती आहे म्हटलं, 38. क्लिअर आहे. मग चौरस B ची बाजू जर काढायची म्हटलं, चौरस B ची बाजू जर काढायची म्हटलं तर काय करणार, हे टोटल 38 आहे. तर 38 मधून आपल्याला जेवढं जेवढं मिळालं कळलं तेवढं मायनस करणार. 38 मधून काय मायनस करणार, 14, परत हे 6, परत हे 6. हे 3 वेळा 3 बेरीज, तिघांची बेरीज करून मायनस करणार आपण. ठीक आहे. मग 38 मायनसमध्ये 14 + 6 किती, 20. 20 + 6 किती, 26. मग 38 - 26 केलं तर इथं किती होणार, 12. क्लिअर आहे. तर यावरून समजते आपल्याला का चौरस B हा जो आहे याची बाजू किती येते, 12. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, परिमिती. मग परिमिती जर काढतो म्हटलं तर परिमितीचा कन्सेप्ट माहितीच आहे सर्वांना. परिमिती बरोबर काय, 4 गुणाकारात बाजू. तर बाजू किती आली, 12. तर 12 किती होईल, 48. याचा अर्थ याचं जे आन्सर असणार, हे आन्सर किती असणार, 48 सेंटीमीटर. क्लिअर आहे, समजत आहे. यामध्ये महत्त्वाचा कन्सेप्ट कोणता होता की हे सर्व चौरस आहे. चौरस आहे म्हणजे काय, प्रत्येक बाजू समान. म्हणजे ही 6 असेल तर ही सुद्धा 6 असणार. आणि ही 6 असेल तर याच्या पॅरलल आहे ही 6 असेल. मग ही 6 असेल तर ही 6 असणार. ही बाजू 14 होती तर याचा अर्थ ही खालची बाजू सुद्धा किती असणार, 14. मग इथपर्यंत 14 आणि हे 12. मग 14 आणि 12 26. तर हे टोटल 38 होता. 38 मधून 26 काढलं तर हे किती मिळते, 12. तर B ची बाजू 12 मिळाली तर त्याची परिमिती म्हणजे 12 चौक 48. क्लिअर. चला पुढचा प्रश्न घेऊया. समोर म्हटलं एका चौरसाचा कर्ण दिलेला आहे 6√2. तर असं असताना याचं क्षेत्रफळ काढा म्हटलं. ठीक आहे. पहा, चौरस आहे. ठीक आहे. असं असताना आपल्याला म्हटलं क्षेत्रफळ आणि दिलेलं काय आपल्याला, कर्ण. तर कर्ण जर दिलेला असेल तर कर्णावरून आपण क्षेत्रफळ कसं काढू शकतो याचं. ठीक आहे. कर्णाचा वर्ग शिकलोय आपण. कर्णाचा वर्ग भागाकारात किती, 2. ठीक आहे. तर हे आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो. मग कर्ण दिलेला आहे आपल्याला 6√2. याचा वर्ग भागाकारात किती, 2. ठीक आहे. समोर जर याला सोडवतो म्हटलं आपण तर काय होईल, सेपरेटली वर्ग होणार. ठीक आहे. जसं 6 आणि √2 आहे, यांच्यामध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. पहा, हा नियम लागेल. याचा वर्ग करताना पहा, यामध्ये हा नियम लागेल. 2 संख्या एकमेकांच्या गुणाकारात आहे, यांचा कंबाईन घात आहे. तर असं असताना आपण सेपरेट घात देऊ शकतो. A ला सेपरेट घात, B ला सेपरेट घात. मग 6 ला सेपरेट वर्ग दिला, 36 होईल. आणि गुणाकारात वर्गमुळात 2 ला वर्ग दिला तर वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल, शिल्लक राहील 2. छेदामध्ये किती, 2. क्लिअर आहे. मग 2 2 जर कॅन्सल केले तर शिल्लक राहते 36.
ठीक आहे. तर आन्सर येणार 36 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तर याचा आन्सर किती येईल? 36 चौरस सेंटीमीटर अशा पद्धतीने याचा आन्सर येणार. क्लिअर? तर असं तुम्ही याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं मग का हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असणं. हा फॉर्म्युला पाठ असेल तर आपण सोडवू शकतो. याच्या व्यतिरिक्त आणखी कसं काढू शकता पहा. हा कर्ण होता. कर्ण म्हणजे काय असते? √2 बाजू. कर्णाचा फॉर्म्युला काय? √2 बाजू. ठीक आहे. मग √2 कॅन्सल केलं तर बाजू म्हणजे किती मिळते? 6. मग क्षेत्रफळ आपण चौरसाचं असंही काढू शकतो. बाजूचा वर्ग बाजू 6, 6चा वर्ग किती? 36. तर असं सुद्धा तुम्ही काढू शकत होते. क्लिअर? चला समोरचा प्रश्न. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. तर समभुज चौकोन जर म्हटलं, ठीक आहे, तर याचं क्षेत्रफळ कसं असते? मग हे कर्णावरून काढत असतो आपण. पहिला कर्ण गुणाकारात, दुसरा कर्ण भागाकारात किती असते? इथं 2. ठीक आहे. तर क्षेत्रफळ दिलं म्हटलं 120, एक कर्ण दिला 20, तर आपल्याला दुसरा कर्ण काढायचा आहे. ठीक आहे. दुसऱ्या कर्णाची आपल्याला किंमत काढायची आहे. ठीक आहे. पहा लक्षात घे. किमती टाकल्या तर आपण आन्सर काढू शकतो. महत्त्वाचं काय होतं? फॉर्म्युला पाठ असणं. सूत्र जर पाठ असेल तर आपण सोडवू शकतो. क्लिअर? पहा पहिला कर्ण म्हटलं तर इथं दिलेला आहे 20, एक कर्ण. दुसरा आपल्याला माहीत नाही, x घ्या भागाकारात 2. क्षेत्रफळ किती दिलेलं आहे समभुज चौकोनाचं? इथं 120. ठीक आहे. क्षेत्रफळ दिलं 120. तर याला जर सॉल्व करतो म्हटलं तर 2 आणि 20 म्हटलं 10चा भाग जाईल. ठीक आहे. मग आता एक्सची जर किंमत काढायची म्हटलं तर एक्सच्या गुणाकारात 10 आहे, इकडं पाठवलं भागाकारात, तर 120च्या भागाकारात 10 जाणार आणि 120ला 10ने जर भागलं तर हे भागाकार येईल 12. तर एक्सची किंमत किती मिळणार आपल्याला? 12. तर दुसरा कर्ण जो आपल्याला विचारला होता तो असणार 12, जे की ऑप्शन नंबर किती असणार? 4. क्लिअर? चला इझी होता प्रश्न. तुम्हाला जे माहिती सांगताना थोडंसं असं बोललो होतो मी का चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचे 2 फॉर्म्युले आहे, बाजू आणि कर्ण. काही विद्यार्थ्यांना फक्त बाजूवरून काढण्याचं एवढंच माहीत असते, तर दोन्ही अँगलनं काढू शकतो. याच्यासाठी सीसॅटला हा 2018ला प्रश्न विचारला. सीसॅट 2018ला हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. तर 2 आपल्याला म्हटलं होतं आकृती ए व आकृती बी ही चौरस क्षेत्रे आहे. याचा अर्थ हे दोन्ही काय आहे? चौरस. चौरसाची बाजू दिली 8 आणि कर्ण किती दिलं आहे? दुसऱ्याचा 8. ठीक आहे. तर आपल्याला ए चौरसाची बाजू म्हटलं 8 दिलेली आहे. पहा ए चौरस आहे, बाजू किती आहे? 8 आणि बी चौरस आहे. तर असं असताना कर्ण किती दिला आहे? 8. तर सेमी लांबीचा आहे. या 2 क्षेत्रफळातील फरक आपल्याला काय म्हटलं? क्षेत्रफळातील फरक काढा. कसं काढायचं पहा लक्षात घ्या. आता पहिल्या चौरसाचा जर विचार केला तर क्षेत्रफळ म्हणजे काय होईल? 8चा वर्ग. बाजू दिलेली आहे, बाजूवरून क्षेत्रफळ. ठीक आहे. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ जर काढतो म्हटलं तर कसं काढणार आपण? कर्णाचा वर्ग भागाकारात काय? 2. ठीक आहे. तर एक फॉर्म्युला कोणता? बाजूचा वर्ग इथं लागणार आणि इकडं कोणता लागणार? कर्णाचा वर्ग भागाकारात किती? 2. हा कन्सेप्ट. मग दोघांमधला फरक म्हटलं तर कशात चिन्ह? मायनसचं चिन्ह. 8चा वर्ग केला तर इथं 64, मायनसमध्ये 8चा वर्ग 64 भागाकारात 2 केलं तर हे होईल 32. मग 64 मधून 32 जर काढले तर उरणार 32. ठीक आहे. तर आन्सर याचा यायला पाहिजे 32 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. पहा 2.5 मार्काला प्रश्न विचारला होता. बेसिक जे नॉलेज होतं तेवढंच पाहिजे होतं आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू आणि कर्ण दोघांवरून काढता येते ही एक बेसिक माहिती पाहिजे होती. त्याच्यावरून आधारित आपण हा प्रश्न सोडवू शकत होतो. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समांतरभुज चौकोन म्हटलं की लक्षात आलं पाहिजे का याचे फॉर्म्युले आयतासारखे आहे. याचे फॉर्म्युले कशासारखे आहे? आयतासारखे फॉर्म्युले आहे. असं असताना क्षेत्रफळ दिलेलं आहे, पाया दिलेला आहे, उंची काढा म्हटलं. ओके. तर आयताचं क्षेत्रफळ आणि समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ सेम. समांतरभुज आहे आणि क्षेत्रफळ म्हटलं तर काय असते? याचं लांबी गुणाकारात रुंदी. आता प्रश्नामध्ये पाया उंची दिलेला आहे तर इथं पाया म्हणजेच असते रुंदी वगैरे म्हणू शकता याला. ठीक आहे. एक पाया आणि एक उंची. ठीक आहे. तर एक लांबी आणि एक रुंदी. पाया उंची म्हणजेच काय? लांबी रुंदी.
ठीक आहे, आपण पाहिलं बेसिकमध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे 1080. ठीक आहे, तर असं समजा या दोघांपैकी एक गोष्ट दिली 120 आणि दुसरं आपल्याला काढायचे आहे. तर एक्स काढायचं म्हटलं तर काय होणार, एक्सच्या गुणाकारात 120 आहे, इकडं पाठवलं तर भागाकारात जाणार, मग 1080च्या भागाकारात जाणार 120, मग एक एक शून्य काढला तर 12 होते 108. तर एक्सची किंमत किती येणार 9. मग आपल्याला जे विचारलं होतं, जसं आपल्याला प्रश्नामध्ये उंची विचारली होती, तर उंची असणार इथं 9, जे की ऑप्शन नंबर होतं 3. ठीक आहे, तर माहीत काय पाहिजे होतं का समांतर भुज चौकोन म्हटलं तर आयताचीच फॉर्म्युला लागते आणि लांबी रुंदी काय आणि पाया उंची काय हे दोन्ही सेम असते हे समजलं पाहिजे. क्लिअर. मग फॉर्म्युल्यात जर किमती टाकल्या तर आपण आन्सर काढू शकतो. ओके, पुढचा पहा. ठीक आहे, हा थोडा कन्सेप्टवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. एका आयताचं क्षेत्रफळ, ठीक आहे, एका आयताचं जे क्षेत्रफळ आहे म्हटलं ते चौरसाच्या क्षेत्रफळाच्या काय म्हटलं तिप्पट आहे. आयताचं क्षेत्रफळ हे तिप्पट आहे कोणाच्या, चौरसाच्या क्षेत्रफळाच्या. समोर म्हटलं आयताची लांबी किती दिलेली आहे 40, आयताची रुंदी हे चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे म्हटलं. तर असं असताना चौरसाची बाजू किती हे आपल्याला विचारलं. क्लिअर आहे. हा प्रश्न विचारलेला आहे कंबाईनला वगैरे. याला कसं सोडवायचं लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल समजा चौरसाची बाजू आपल्याला माहित नाही, चौरसाची बाजू काय घ्या x. ठीक आहे, तर आता चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ बाजूवरून म्हटलं तर काय होते बाजूचा वर्ग. बाजू जर x असेल तर क्षेत्रफळ काय होईल x चा वर्ग. इथपर्यंत पोहोचलो आपण. ठीक आहे, परत सांगताना काय म्हटलं का आयताची जी रुंदी आहे ती रुंदी चौरसाच्या बाजूच्या 3/2 302 पट आहे. 302 ला जर तुम्ही इथं सोडून घेतलं का 3 भागाकारात 2 म्हणजे किती होते 1.5. याला दीडपट म्हटलं तर सोपं जाते. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायला एकदम इझी जाईल. ठीक आहे, तर दीडपट. मग आता पहा कसं, आयताची रुंदी, आयताची जर रुंदी काढतो म्हटलं तर चौरसाची जे बाजू आहे त्याच्या दीडपट म्हटलं. चौरसाची जे बाजू आहे त्याच्या दीडपट. मग चौरसाची बाजू आपण कन्सिडर केली x, मग त्याच्या दीडपट म्हटलं तर x गुणाकारात 1.5. तर हे जर केलं तर हे काय होते 1.5 एवढं x. समजत आहे सर्वांना. ठीक आहे, तर आयताची रुंदी म्हटलं तर चौरसाच्या बाजूच्या आपल्याला म्हटलं दीडपट, 302 म्हणजे दीडपट, तर 1.5 x अशा पद्धतीने झालं. क्लिअर आहे. आता आयताचं क्षेत्रफळ जर म्हटलं फॉर एक्झाम्पल पहा, आयताचं क्षेत्रफळ हे सांगताना म्हटलं चौरसाचं क्षेत्रफळ जेवढं आहे त्याच्या तिप्पट. मग चौरसाचं क्षेत्रफळ आहे x चा वर्ग, तर आयताचं क्षेत्रफळ त्याच्या तिप्पट जर म्हटलं तर काय व्हायला पाहिजे हे 3x चा वर्ग. आयताचं क्षेत्रफळ त्याच्या तिप्पट म्हटलं तर काय होईल 3x चा वर्ग अशा पद्धतीने वगैरे. क्लिअर आहे. तर आता एवढ्या माहितीवरून एवढं जर बेसिक तुम्हाला कळलं तर याच्यावरून हा प्रश्न सोडवू शकतो. पहा कसं लक्षात घ्या. म्हणून आयताचं क्षेत्रफळ बरोबर असते लांबी गुणाकारात रुंदी. ठीक आहे, पहा आयताचं क्षेत्रफळ x च्या फॉर्ममध्ये किती झालं 3x चा वर्ग. लांबी किती दिलेली आहे आपल्याला 40 फूट करा, गुणाकारात रुंदी म्हटलं तर 1.5 x. ठीक आहे, तर याला आपण समोर सॉल्व करू. ठीक आहे, पहा 3x चा वर्ग बरोबर 40ची दीडपट केली तर 60 होईल, इकडं 60x. ठीक आहे, तर आता कॅल्क्युलेशन करताना काय करा, x एका बाजूला पाठवा आणि संख्या एका साईडला. ठीक आहे, मग 60च्या गुणाकारात x आहे, इकडं पाठवलं तर भागाकारात, इथं x वर्गच्या भागाकारात x, इकडं x वर्गच्या गुणाकारात 3 होते, या साईडला पाठवलं तर भागाकारात जाईल, म्हणजे इकडे जाणार 60च्या भागाकारात 3. समोर जर सोडवतो म्हटलं याला तर कसं सोडवता येईल, x वर्ग भागाकारात x म्हटलं तर हे x होईल बरोबर 60ला 3 न भागलं तर किती होणार 20. ठीक आहे, तर x म्हणजे 20 मिळालं आणि x म्हणजे काय घेतलं होतं आपण चौरसाची बाजू. x कशासाठी कन्सिडर केलं होतं आपण चौरसाची बाजू, आणि आपल्याला विचारलंय काय चौरसाची बाजू, जे की किती असणार मग 20.
तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. क्लिअर आहे? तुम्हाला एकदा जर समजण्यासाठी काही कठीण वाटलं तर तो क्वेश्चन परत तुम्ही रिपीट, ठीक आहे, मागे जाऊन बघू शकता. ओके, चला. म्हणजे असं होईल का दुसऱ्यांदा समजावून सांगितल्यासारखं होईल. ओके, चला पहा पुढचा प्रश्न. एक समभुज चौकोन आहे म्हटलं, असं असताना कर्ण दिलेला आहे 16. ठीक आहे, समभुज चौकोनाचे कर्ण पहिला 16, दुसरा दिलाय 12, तर त्याच्या बाजूंची लांबी किती? क्लिअर आहे? तर याच्यासाठी आपण फॉर्म्युला एक शिकलो, तुम्हाला बेसिक सांगितलं. समभुज चौकोन जर म्हटलं, याच्यातनी बाजू जर काढायची म्हटलं तर हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. अंडररूटमध्ये काय असणार, इथं पहिला कर्ण त्याच्या अर्धे करून त्याचा वर्ग, प्लसमध्ये दुसरा कर्ण त्याच्या अर्धे करून त्याचा वर्ग करणे, अशा पद्धतीने वगैरे. ठीक आहे, तर हे सूत्रांमध्ये मागे लिहून दिलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. ओके, पहा पहिला कर्ण 16 म्हटलं तर याच्या अर्धे, तर 16 ठेवून मग अर्धे करा वगैरे असं केल्यापेक्षा डायरेक्टली करू शकता. 16च्या अर्धे किती होणार 8, तर 8चा वर्ग, प्लसमध्ये दुसरा कर्ण 12, 12च्या अर्धे किती होणार 6, याचा वर्ग, मग 8चा वर्ग 64, प्लसमध्ये 6चा वर्ग 36. 64 प्लस 36 केलं तर हे वर्गमुळात होईल 100. ठीक आहे, आता आपल्याला बाजू जर काढायची म्हटलं, बाजू बरोबर वर्गमुळात 100, तर परत बाजू जर म्हटलं तर वर्गमुळात 100 म्हणजे किती 10. तर हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाला आपल्याला काय अपेक्षित होतं, फक्त की हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे की नाही हे त्यांना चेक करायचं होतं. हे एवढा जर फॉर्म्युला पाठ असेल तर याच्यात आपण किमती टाकून याला सॉल्व करू शकतो. तर बाजू मिळायला पाहिजे आपल्याला 10. क्लिअर आहे? चला पुढे जाऊया आपण. ठीक आहे, 64 वर्ग मीटर. ठीक आहे, याचा अर्थ यांचं म्हणणं आहे 64 मीटर स्क्वेअर एवढं. वर्ग मीटर काय, वर्ग मीटर स्क्वेअर काय, असं दोन्ही सेमच. ठीक आहे, क्षेत्रफळ असलेला एवढी जागा आहे म्हटलं, आणि एका चौरसाकृती प्रांगणात. हे जे आहे हे कसं प्रांगण आहे म्हटलं, चौरसाकृती प्रांगण आहे. ठीक आहे, बसवण्यासाठी 20 सेंटीमीटर आकाराच्या किती चौरसाकृती, 20 सेंटीमीटर आकाराच्या म्हणजे काय 20x20च्या लांबी रुंदी 20 सेंटीमीटर असणाऱ्या याच्यात जर फरशा बसवतो म्हटलं तर किती फरशा बसवल्या जातील असं आपल्याला म्हटलंय. तर याला सोडवण्याची पद्धत कशी असते पहा, लक्षात घ्या. एकूण फरशा बरोबर काय असते, वर जागेचे क्षेत्रफळ. आपण ज्या जागेत फरशा बसवणार आहोत त्याचं क्षेत्रफळ घ्यायचं, जागेचं क्षेत्रफळ. खाली असते फरशीचं क्षेत्रफळ. आपण ज्या मापाची फरशी बसवणार आहोत त्या फरशीचं क्षेत्रफळ किती आहे ते खाली लिहायचं असतं. क्लिअर आहे? मग याला जर आपण समोर सोडवतो म्हटलं, जागेचं क्षेत्रफळ, जागा किती आहे ते त्यांनी दिलेली आहे. किती आहे हे 64 मीटर स्क्वेअर, वर्ग मीटर अशा पद्धतीने वगैरे. आणि फरशीचं क्षेत्रफळ म्हटलं तर फरशी आहे 20 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि ते कोणत्या मापाची आहे, चौरसाकृती आहे. ठीक आहे, मग बाजूचा वर्ग होईल पहा. तर इथं 20 सेंटीमीटर एवढी फरशी आहे, याचा वर्ग, कारण चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, बाजूचा वर्ग. ठीक आहे, समोर जर सोडवतो म्हटलं 64 मीटर वर्ग, खाली 20 सेंटीमीटर याचा वर्ग केला तर जसा संख्येचा वर्ग होतो तसा एककाचाही वर्ग होतो. मग 20चा वर्ग केला तर हे होईल 400, आणि सेंटीमीटरचा वर्ग केला तर इथं होते सेंटीमीटर वर्ग. आता या स्टेजला पोहोचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल का हा भागाकार करायचा आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जर एककला मिस केलं असतं, म्हणजे एकक लिहिलं नसतं, तर 64ला 400 भागतो म्हटलं तर पॉईंटमध्ये आन्सर आलं असतं. तर फरशा हे काही पॉईंटमध्ये नाही बसणार. ठीक आहे, तर आपल्याला महत्त्वाचं काय असते का एककाचं हे भागाकार करत असताना एकक समान करणे. ठीक आहे, तर याच्यासाठी मी यूट्यूबवर वगैरे काही व्हिडिओ टाकलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही वानखेडे सर यूट्यूबवर असं जर सर्च केलं, ठीक आहे, तर तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे पाहायला मिळतील दशमान परिमाणाचे. ठीक आहे, पहा आता मीटर स्क्वेअर आहे, सेंटीमीटर स्क्वेअर असं आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे. तर याचा सिक्वेन्स कसा असतो पहा, लक्षात घ्या. थोडंसं बेसिक सांगतो मी. किलो, हेक्टो, डेका, मध्ये असते लिटर मीटर ग्राम, लिटर मीटर ग्राम. ठीक आहे, त्याच्यानंतर असते सेंटी,
परत मिली, त्याच्यानंतर असते मायक्रो. ठीक आहे, इथं डेसी, सेंटी आणि मिली अशा पद्धतीने वगैरे. ठीक आहे, पहा याच्यामधलं काय महत्त्वाचं आहे शॉर्टकट हे समजून घ्या तुम्ही. पहा आपल्याकडे मीटर आहे, मीटर वर्ग आहे. याला आपल्याला या दोघांमध्ये म्हटलं तर मीटर वर्ग हे युनिट मोठं आहे, त्याला आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कशी पद्धत असते पहा, लक्षात घ्या. मीटर वर्ग आहे, सेंटीमीटरमध्ये जर जायचं म्हटलं मीटरपासून सेंटीमीटर 2 घरं समोर जातं, तर 2 घरं म्हणजे 2 शून्य. आणि वर्ग वगैरे जर असेल, नॉर्मल मीटर टू सेंटीमीटर असं जर असतं तर 2 घरं समोर. वर्ग जर लागलं तर हे जे शून्य वाढतात या शून्यांची दुप्पट होते. मग 2 शून्य म्हटलं तर त्याची दुप्पट होईल, तर हे होईल 4 शून्य. मग याला समोर सोडवताना असं होईल, वर 64 वर 4 शून्य जर टाकले तर हे सेंटीमीटर वर्गामध्ये कन्वर्ट होते मीटर वर्गाचं, आणि खाली 400 आणि याला सेंटीमीटर वर्ग. ठीक आहे, हा डिटेल तुम्हाला कन्वर्ट वगैरे कसं करायचं हे डिटेल शिकण्यासाठी तो व्हिडिओ बघा माझा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे, मग सेंटीमीटर वर्ग कॅन्सल. आता 400 आणि वरचा संख्येचा भागाकार करायचा, 2 2 शून्य कॅन्सल करा. 64ला 4 भागलं 16 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजेच किती होईल 1600. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नानुसार फरशा जर बसवायच्या म्हटलं तर किती फरशा बसवल्या जातील, 1600 फरशा इतक्या बसवल्या जातील. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो.